जिल्हा तक्रार समितीचे अध्यक्ष कलेक्टर यांनी त्या सगळ्या शेतकऱ्यांची जवळजवळ 7,000 शेतकऱ्यांचा प्रस्ताव देखील पाठवला होता राज्याला. परंतु राज्याच्या समितीकडून शेतकऱ्यांचा प्रीमियमच कंपनीकडनं घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आम्ही यांना परत विनंती केली की आपण पाठवा, ते क्लेम परत जिवंत करा आणि त्या शेतकऱ्यांना न्याय द्या. तिसरा मुद्दा जो होता मोसंबी आणि लिंबूवर्गीय शेतकऱ्यांचा, जवळजवळ 3400 शेतकरी ज्यांचा क्लेम सेटल करायचा राहिला होता, त्याही सूचना दिल्या. तात्काळ त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे. आणि चौथा, एप्रिलच्या आणि मेच्या या निवडणुकीच्या धामधुमीत सगळे आम्ही होतो, परंतु त्यामध्ये स्कायमॅटच्या डेटा थ्रू जास्तीत जास्त टेम्परेचर किती दिवस राहिलेल्या त्यामध्ये 75% मंडळ सहभागी होत आहेत. त्या सगळ्यांना जो परतावा आहे तो दिला गेला पाहिजे आणि त्याही सूचना आपण त्यांना दिल्या आहे की माझ्या 75% मंडळ जे केळीचे पात्र होत आहेत त्यांचाही प्रस्ताव देऊन त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या संदर्भात सूचना आम्ही केल्या. या शेती आणि कृषीविषयक बाबीच्या पलीकडे जाऊन जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एक अत्यंत गंभीर बाब लक्षामध्ये येते की नंबर 1, अनिष्ट तफावतमधल्या 776 सोसायटीपैकी जवळजवळ 500 संस्था त्या ठिकाणी आहेत. त्यातल्या 50 लाखाच्या वर 291 संस्था आहेत. या शेतकऱ्यांना आज कर्ज जिल्हा बँक देत नाही आहे सोसायट्यांच्या माध्यमातून. परिणामस्वरूप आत्महत्येच्या या सगळ्या गर्तामध्ये त्या ठिकाणी जातो की काय हा प्रश्न, ती परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून आम्ही गांभीर्य लक्षामध्ये आणून दिलं की जिल्हा बँकेने एक समिती तयार करा, भाग भांडवल आणि याच्यातून त्याला बाहेर काढण्यासाठीचा निर्णय घ्या. नंबर 2 की ATMच्या नावाने मॅनेजमेंटचा ठराव नसताना जिल्हा बँकेने जवळजवळ 200 रुपयाच्या वर 1.5 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांकडनं करोडो रुपये जमा केले आणि प्रत्यक्षात ATM कुठे सुरू आहेत यांचे? कुठे ATM नाही आहे. म्हणजे करोडो रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. मागच्या 2 वर्षामध्ये 1800 रुपये प्रति शेतकऱ्यांचं कर्ज वितरित करताना डिडक्ट करून घेतले पैसे, 1800 रुपये पीक विम्याच्या नावाने. मात्र ते पीक विमा कंपनीला दिले नाही आहे आणि शेतकऱ्यांकडनं वसूल पण करून घेतले. म्हणजे शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर लुटण्याचं काम जिल्हा बँकेच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. आम्ही सूचना दिल्या DDRला. तात्काळ या निवडणुकीनंतर आम्ही सहकार सचिव, सहकार कमिशनर, सहकार मंत्री यांना भेट घेऊन जिल्हा बँकेचा हा मनमानीपणा, खरं पाहिलं तर सगळे संचालक जे निवडून दिलेले आहेत ते शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष न देता राजकारणात मस्त आहे, वेगळं आहे. पण दुर्दैवाने आपण जर बघितलं त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावाने पीक विम्याचे 1800 रुपये कपात केलेले असतील. ATMच्या माध्यमातून त्या ठिकाणी 234 रुपये कट केलेला पैसा असेल. तिसरा, खरं तर कापूस जसा 31 मार्चला टेन्युअर संपतो, जसा लिंबू, केळी या फळांना वेगवेगळ्या पद्धतीने या पिकांना त्या ठिकाणी रिकव्हरीचे क्लॉज आहे. परंतु जिल्हा बँक 1 एप्रिलपासूनच थकीत म्हणून वसुली करायला लागतं. ती रक्कम मोठ्या प्रमाणात आहे. अनिष्ट तफावतीचं कारण आपण जर बघितलं, ज्या वेळेस कर्ज माफी करण्यात आली, इफेक्ट दिलायला तारखेच्या नंतर 1-1.5 वर्षामध्ये पैसे खात्यात आले. म्हणजे 1.5 वर्षाचा व्याजाचा पूर्ण बर्डन जिल्हा बँकेने सोसायटीकडनं वसूल केला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची अकाउंटिंग सिस्टीम, व्याज आकारणी सिस्टीम, संस्थेला त्या ठिकाणी अनिष्ट तफावत टाकण्यामध्ये यांची सिस्टीम कशी जबाबदार आहे ह्या पण बाब त्या ठिकाणी गांभीर्याने लक्षामध्ये येतं. त्यामुळे मला असं वाटतं की एका बाजूला सहकार टिकला पाहिजे म्हणून घोषणा आणि भाषणे केली जातात, पण प्रत्यक्षात जिल्हा बँकेच्या संचालकांचं विशेषतः मी पुन्हा आरोप करेल, गिरीश महाजन साहेब तोडफोड करायला वेळ देतात. यांना पैसे देऊन या सगळ्या संचालकांना फोडून संचालक चेअरमन करायला गोड वाटतं. बोंब कोण पाडेल तिथे? आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे, याला तोडा याला फोडा, सत्ता आणा, नेते म्हणून घ्यायला कौतुक वाटतं, पण तिथे कोण जबाबदारी पार पाडेल? जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या 2-2.25 लाख शेतकऱ्यांना फसवण्याचं पाप गिरीश महाजन तुम्ही करताय ते लक्षामध्ये घ्या. आणि आचारसंहितेनंतर या सगळ्या शेतकऱ्यांना, या संस्थेच्या चेअरमन संचालकांना, या सचिवांना घेऊन जिल्हा बँकेच्या संदर्भात मोठं आंदोलन आम्ही उभारणार आहोत, जेणेकरून जी लूट आहे ती थांबवली गेली पाहिजे, जे लुटलं आहे तो परतावा परत दिला गेला पाहिजे. आणि 3 की सहकार टिकला पाहिजे. अन्यथा अमित शहांच्या विचाराला काळं फासणारा त्या ठिकाणी कोण असेल ते गिरीश महाजन साहेब आहेत, ही बाब जिल्ह्याच्या लक्षामध्ये येते. म्हणून शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील म्हणून आम्ही त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये पावलं टाकणार आहोत. कलेक्टर साहेबांना, DDR, सहकार विभागाचे प्रमुख आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांना आज आम्ही निवेदन देऊन सूचना दिल्या आहेत. हा इशारा आहे तुमचा माझ्या नावाने? हो, हा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लुटण्याचं काम जिल्हा बँकेच्या माध्यमातून होते. खरं जिल्हा बँक ही दिलासा देणारी बँक आहे, पण दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या ATMच्या नावाने, पीक विम्याच्या नावाने, व्याजाच्या आकारणीच्या माध्यमातून असेल, शेतकऱ्यांना कर्ज न देण्याच्या माध्यमातून असेल, रिस्ट्रक्चरिंग ज्याला पुनर्गठन म्हणतो, दुष्काळाच्या परिस्थितीत करण्याचा प्रश्न असेल, या सगळ्या बाबीकडे दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसतंय. आणि म्हणून या सगळ्या बाबींकडे त्यांनी वेळेत लक्ष घातलं तर बरं.
अन्यथा शेतकरी जर पेटला ना निकालातून तर दिसेलच, पण निकालाच्या राजकारणाच्या पलीकडे त्याच्या आयुष्याशी खेळण्याचं पाप जे करतायत हे मात्र कुठेही फेडू शकणार नाही. ही आज हा इशारा मी या माध्यमातून देतोय. तेवढं मतदान सुद्धा त्या आता तालुक्यात मंत्र्यांच्या तालुक्यांमध्ये झालेलं मग याचं उत्तर घ्या ना त्यांच्याकडून आता तुम्ही. मग अबकी लाख 5 लाख पार, एका एका तालुक्यात 1 लाखाचा लीड देणारे आता काय करतील हे 4 तारखेला दिसेल आपल्याला. त्यामुळे लोकांना काहीतरी भूलथापा द्यायच्या, त्यांना कळतंय पायाखालची वाळूनी पराभूत होतं हे कळतंय. फक्त बाजूला धुळे, दिंडोरी निवडणुका चालू आहेत तिकडे नको आता इम्पॅक्ट जायला, पण लोकांना ऑलरेडी कळालं आहे इम्पॅक्ट काय तिकडे काय व्हायचं ते होणारच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मतदार राजाने लोकशाहीच्या या उत्सव नाही तर महोत्सवामध्ये अत्यंत उत्साहाने भाग घेऊन एक प्रामाणिकपणे सज्जन शक्ती सक्रिय होऊन बदल करण्यासाठी मतदान केलेलं आणि तो बदल होईल. प्रशासनाने मतदान जागृतीवर लाख रुपये खर्च केले, लाख पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे जनजागृती. मात्र रामदेवाडीची जी घटना घडली त्या ठिकाणी त्या पूर्ण गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला. आता मतदानाचा हक्क हा सगळ्यात महत्त्वाचा हक्क मानला जातो. असं असताना पण ही बाब कुठल्याही मंत्र्याने असेल किंवा प्रशासनाने गांभीर्याने घेतलेली नाही. दादा, ही जी घटना घडलेली आहे, निष्पाप लोकांचा जीव गेला आहे, मात्र कुठलीच कारवाई होताना दिसत नाही अजून. ही बाब अत्यंत खेदाची आहे. आम्ही SP आणि त्या संदर्भात पोलीस विभागाला देखील सूचना दिल्या आहेत. गावात जाऊन स्वतः मी, आमचे संपर्कमंत्री सावंत साहेब, आमचे सर्व नेते पदाधिकारी आम्ही जाऊन गावकऱ्यांना देखील त्या ठिकाणी सांगितलं होतं की राजकारणाचा भाग नको, पण आपण आपला अधिकार त्या ठिकाणी बजवा नंबर 1. पण मला असं वाटतं की याला जबाबदार कोण असेल तर पुन्हा जे मंत्री या मॅटरला त्या गुन्हे दाखल न करता त्यांना संरक्षण देत आहेत. मला असं वाटतं की एका निष्पाप कुटुंबातले 3 लहान मुलं जी आपण देवाची फुलं म्हणतो, एक त्यांची माता की जी आशा म्हणून एक पोटाची खळगी भरत असताना मुलांना शिकवत होती, अशा चारींना चिरडून टाकलं जातं. आणि दुर्दैवाने हे मंत्री त्याच्यावर कार्यवाही करत नाही. गाडीत बसलेले लोक जे नशेमध्ये होते त्यांच्यावर नावं येऊ देत नाही, त्यांना मुंबईला शिफ्ट करतात, त्यांना संरक्षण देतात. याचा अर्थ गरिबांना जीव नाही का हो, गरिबांना न्याय नाही का हो? श्रीमंताची मुलं आहेत आणि गरिबाची कोण मग? मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भात या मंत्र्यांना जिल्ह्यातली जनता हाही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. त्यांना असं वाटतंय कोणी बघणार नाही, कोणाच्या लक्षामध्ये येत नाही, पण अत्यंत खेदजनक ही बाब आहे की संबंधित जे कोणी त्यामध्ये होते, राजकारण होता कामा नाही. आम्ही म्हणत नाही खोटे गुन्हे करा, खोटे नावं टाका, पण जे होते नशेमध्ये असतील, दारूमध्ये असतील, त्या ठिकाणी गांजाचं रस जे काय आढळले त्या सगळ्या संदर्भात योग्य ती कारवाई झाली पाहिजे. पण पोलीस प्रशासन दबावात आहे. मग कोण दबाव आणते पोलीस प्रशासन? आणि मी प्रशासनालाही सूचना देईल की आपण या पुढाऱ्यांच्या हातचे बावले होऊ नका, कारण की यांच्या हातचे जर बावले झाले तर मात्र आम्ही शिवसेना त्याही बाबतीमध्ये ठरवलं आहे की त्या कुटुंबियांना त्या गावाला आधार द्यायचा. पण खेद याचा आहे की ते मतदानाच्या प्रक्रियेपासून दूर राहिले. ही प्रशासनाची आणि त्या मंत्र्यांचं हे त्या ठिकाणी पाप आहे असं मला वाटतं.